फरार सतीश भोसलेच्या मुसक्या बीड पोलिसांनी आवळलेल्या आहेत। बीड पोलिसांनी खोक्याला शिरूर कासार तालुका कोर्टात हजर केलंय। पोलीस कोर्टाकडे खोक्याची कस्टडी मागण्याची शक्यता आहे। शिरूर पोलीस ठाण्यातील सगळ्या प्रक्रिया संपल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। तर खोक्याची मेडिकल चाचणी देखील पूर्ण झालेली आहे। यानंतर आता त्याला शिरूर कासार कोर्टात हजर केलं गेलंय। बीडमध्ये उच्छाद माजवणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्यावर आतापर्यंत 4 गुन्हे दाखल झालेले आहेत। दरम्यान खोक्याचं घर पाडल्यानं, घराची जाळपोळ केल्यानं त्याचं कुटुंब आता रस्त्यावर आलंय। आम्हाला न्याय द्या अशी मागणी आता खोक्याच्या भाचीनं केलेली आहे। सतीश भोसले हे तुझे कोण आहेत? ते मामा आहेत माझे। तुझे मामा आहेत ना? आणि तुला कधी आणि काय बातमी कळाली? आम्हाला बातमी रात्री आलेली होती, आम्ही ते सकाळी बघितलं आणि ताबडतोब आवरून आम्ही इथं आलेलो आहे। घरदार जाऊन टाकलेले आहेत, लहान मुली आहेत त्यांच्यावर पण अन्याय झाला, त्यांना हाणलं गेलेलं आहे आणि ते आता बीडच्या रुग्णालयामध्ये आता आहे, दवाखान्यात आहे। ही आम्हाला माहिती भेटली, त्यासाठी आम्ही इथं आलेलो त्यांना बघायला की त्यांची परिस्थिती काय आहे। काय मागणी मग आता? तर आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळून द्या। ते जे काही लोक असतील ना ते अटक करा आणि आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळून द्या। बुलडोजरनी घरं पाडले, घरं पाडल्यानंतर काही वेळानंतर त्याच्या 4 घंट्यानंतर 2 घंट्यानंतर अशी खबर आली का त्यांचे घरच पिटवून दिले। ते लहान मुली आणि कोंबड्या, शेड, गाई आणि ते आपले बदका वगैरे, छन्नक मुर्ग्या वगैरे ते पाळलेले आहेत सर। आणि त्याच्यावर जो अन्याय होतो त्याला जाळून खाक करून टाकलंय काहींना। तर काही जाळून खाक करून टाकल्यामुळं ते आम्ही मोबाईलवरती पाहिलंय, त्याच्यामुळे मी इथं आलेले आहे पोलीस स्टेशनला। काही महिला, काही छोट्या मुली ते दवाखान्यात ॲडमिट पाठवल्यात बीडला, पण असं बी इथं मला माहिती मिळाली शिरूर इथे सर। त्याच्यामुळं कसं आहे, मला त्यांना न्याय मिळून द्यावा हे माझी बीडच्या SP ला माझी विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।